पहिल्यांदा हा स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे, की मला कशाबद्दल अपराधी वाटतंय? माझ्या हातून असं काय घडलंय? किंवा काय घडायला पाहिजे होतं आणि मी ते केलेलं नाहीये. हं, कारण गिल्ट हा दरवेळी गिल्ट ॲक्ट ऑफ कमिशन असतो असं नाही. ॲक्ट ऑफ ओमिशनही असू शकतं. खरोखर काहीतरी चूक झालेली आहे याची हं, जाणीव असणं हं, आणि आपल्याला ही गोष्ट चूक आहे असं बिंबवलेलं गेलेलं असणं, हं, ह्याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याचशा लोकांचा गिल्ट हा फक्त विचार, भावना कुढत राहणे हं, या प्रकारे होतो. म्हणजे हं. ते थोडं बद्धकोष्ठ झाल्यासारखं आहे, की नुसतं पोटात हात ठेवून घरात यरझाऱ्या घालत बसणे यांनी बद्धकोष्ठ सुटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी घेऊन तो कार्यक्रम मोकळा करावा लागतो. तर ती ॲक्शन महत्त्वाची. कृत्य जे आहे त्याची गिल्ट आहे. रिॲक्शन जी आहे त्याची शेम आहे. म्हणजे माझ्या हातून एखादी गोष्ट झाली. मला माहिती आहे बरोबर आहे. पण जर ही समाजापर्यंत पोहोचली तर समाजाची रिॲक्शन जी आहे त्याची मला शेम आहे. माफीचे 3 टप्पे असतात. की पहिले यू हॅव टू फील सॉरी. ओके. देन यू हॅव टू से सॉरी अँड देन यू हॅव टू डू सॉरी. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसफुसच्या या नवीन छोट्या सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. जेव्हापासून खरं तर खुसफुस करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये कोणीतरी डॉक्टर आहेत किंवा कोणीतरी सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट आहेत. या सगळ्याचा जे काही विषय आपण खरं तर खुसफुसमध्ये ज्या विषयांवर चर्चा करतो, ते इतके आपल्या सोसायटल, इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी सोबत जोडलेले आहेत, की ते अॅड्रेस करणं खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्याच अनुषंगाने आत्ता खरं तर 10 ऑक्टोबरला आपण जगभरात मेंटल हेल्थ डे साजरा करतोय. आमच्या डोक्यात होतं, की आपण काहीतरी मेंटल हेल्थवर आपण काहीतरी करावं म्हणून आम्ही ही खास सीरीज घेऊन आलोय. या सीरीजमध्ये आपण काय करणार आहोत, तर ज्या वेळेस मेंटल हेल्थबद्दल आपण चर्चा केली जाते किंवा चर्चा ऐकतो किंवा त्यात सहभागी होतो, तर प्रामुख्यानं त्यामध्ये मेंटल डिसऑर्डर्स, डिप्रेशन, अँक्झायटी ह्याव-त्याव याच्याबद्दल बोललं जातं. म्हणजे अर्थातच ते महत्त्वाचं आहे. पण त्या सगळ्याच्या क्रक्समध्ये जर काही असेल तर इमोशन्स आहेत, भावना आहेत. तर या भावनांवरती चर्चा करण्यासाठीची ही स्पेशल सीरीज आपण तुमच्यासाठी आणली आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एक भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आत्ताच्या आपल्या एपिसोडमध्ये आहे डॉक्टर भूषण शुक्ल. वेलकम सर. भूषण सरांना तुम्ही आपल्या ओव्हर पेरेंटिंगच्या एपिसोडमधून ओळखता. आणि आज आपण चर्चा करणार आहोत गिल्ट किंवा अपराधीपणा या भावनेबद्दल. तर वेलकम सर. थँक यू ओंकार. मला एकतर सुरुवातच यापासून करायला आवडेल, की गिल्ट म्हणजे नक्की काय? म्हणजे अपराधीपणाची जी भावना भावना आहे, ती एक्झॅक्टली येते कुठून आणि काय आहे मुळात ती भावना म्हणजे? पहिल्या फटक्यात गिल्टला हात घालतोय ही फार धाडसाची गोष्ट आहे. कारण ही ही खूप कॉम्प्लिकेटेड भावना आहे. बाकीचे जे आपण आनंद, दुःख, भीती वगैरे जे म्हणतो ना, या लोकांना की हो मला असं वाटतं आहे, असं म्हणायला युजुअली फार प्रॉब्लेम येत नाही. हं, गिल्ट हा स्वतःचे स्वतःशी एक्सेप्ट करायला सुद्धा फार त्रासदायक असलेली हं, गोष्ट आहे. कारण त्याच्यात अंतर्भूत असं आहे की आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलंय. हं, की पहिल्यांदा काहीतरी अपराध म्हणूनच त्याला अपराधीपणाची भावना आपण हं, हं, म्हणतोय, हं, की त्याच्यात अपराध घडणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, हं, की माझ्या हातून काहीतरी घडलेलं आहे आणि ते मिक्सचर आहे. ही प्रायमरी भावना नाहीये. हं, ही सेकंडरी, टर्शियरी भावना आहे, की ज्याच्यात अनेक भावनांचं मिश्रण येतं. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी चूक झाली याची जाणीव आहे. त्याचा ॲक्सेप्टन्स आहे, की हो माझ्या हं, हातून चूक झालेली आहे. नंतर आपण ते कितीही डिफेंड करू, पण खोलवर ती चूक पोहोचलेली आहे. मग त्याच्यात किंचित नैराश्य आहे. की त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं. त्याच्यामध्ये भीती आहे, की आता ह्याचं काहीतरी होणार आहे हं, भविष्यामध्ये, की ते घडून गेलेलं आहे. मी इथे ते गिल्ट डोक्यावर घेऊन बसलोय आणि पुढे काहीतरी माझी वाट बघतंय आणि ते जे वाट बघतंय ते फारसं चांगलं नाहीये. हं, आणि त्याची एक शारीरिक जाणीव आहे, की ज्यांना कमालीची गिल्ट वाटते, ते लोकं असं डिस्क्राईब करतात, की त्यांची भूक मरते. त्यांना खचल्यासारखं वाटतं. हं, हातपाय थंड पडतात अशी भीतीची लक्षणं असतात. शरीर अक्षरशः असं आक्रसल्यासारखं वाटतं, कसं तरी वाटतं. तर अनेक भावनांना म्हणजे खरं तर सर्वच भावनांना शारीरिक भाग असतो एक. पण गिल्टमधला जो शारीरिक भाग आहे, तो असं ऑलमोस्ट आजारी पडल्यासारखा आहे. तर ओह! या सर्व गोष्टींचं मिश्रण मिळून ही गिल्ट नावाची भावना तयार होते. हं, हं, आणि हं, मग त्याची जी एक चुलत बहीण आहे, की ज्याला आपण शेम म्हणतो.
तीही त्याच्या बाजूला बसलेली असते. पण या सगळ्याचा म्हणजे आता तुम्ही कसं अँक्झायटी आणि या सगळ्या सांगितलं, तर मला भीती यातला एक खूप मोठा ॲस्पेक्ट वाटतो, की हे होईल म्हणून मला याची जास्त म्हणजे खरं तर ती भावना इन इटसेल्फ तेवढी काँक्रीट नाहीये, पण त्याच्यासोबत भीती आहे किंवा त्याच्यासोबत जी जोडलेली लाज आहे, त्याच्यामुळे ते आणखीन अंगावर येतं असं होतं का? सो पुन्हा एकदा म्हणजे आता ह्यातल्या खरं तर खूप प्रश्नांना मला सरळ हो किंवा नाही असं उत्तर नाही देता येणार आहे. कारण ते तितकं सरळसोट नाहीच आहे मुळी. हं, आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलं आहे, ही बहुतेक आपली इन्हेरंट जन्माला येताना जमलेली गोष्ट आहे. म्हणजे साधं उदाहरण घेऊया. तू कुठेतरी चाललायस आणि तुझा कशावर तरी पाय पडला आणि तुझ्या लक्षात आलं की आपल्या पायाखाली काहीतरी चिरडलं गेलंय आणि तू जर पाय उचलून बघितलास तर तुला पायाखाली काय दिसतंय हं, ह्याच्यावर तुझी भावना ठरणार आहे. हं. ते एखादं छोटं कुत्र्याचं पिल्लू असेल तर तुझी भावना वेगळी असणार आहे. तो नाकतोडा असेल तर तुझी भावना वेगळी असणार आहे. ते झुरळ असेल तर तुझी भावना वेगळी असणार आहे. हा सगळा कंडिशनिंगचा भाग आहे. हो. की तुझं कंडिशनिंग कशा प्रकारे झालेलं आहे, यावर तुला आणि मला हे ठरवलं जाणार आहे आपल्या डोक्यात, की हे झालं हे पाप झालं का नाही झालं पाप? हं, ओके. त्याच्यामुळे ते काहीतरी एक पाप आहे, जी बहुतेक आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन जाणीव आहे, की दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी त्रास होणं हं, आपल्यामुळे हे पाप. हं, हं. जे आपल्याकडे भारतीय संस्कृतीतही म्हणतात, की धर्म हा अगदी साधी गोष्ट आहे, की दुसऱ्याला पीडा देणे हे पाप आणि दुसऱ्याची पीडा कमी करणे हे पुण्य. बरोबर. इतकी सरळ साधी गोष्ट आहे ती. हो. तर त्याच्यातलं हे जे पाप आहे, या पापाची जाणीव होणे आणि मग आता त्याच्यापुढे आपण त्याला बाकीची पुटं त्याच्यावर चढवलेली आहेत, की हं, आता तू पाप केलंय म्हणजे त्याचं काहीतरी होणार. हं, जे हं, सर्व धर्मांमध्ये कॉमन आहे, की तुमच्या हं, पापाचं तुम्हाला कुठेतरी फळ भोगावं लागतं. हं. त्याची भीती आहे. ओके. मग ते मी कोणाविरुद्ध केलंय, मग त्याची नोंद कुठे होणार आहे, मग त्याचा बॅकलॅश काय होणार आहे, ह्याच्यावर तो सगळा भाग अवलंबून आहे. हं. पण मूळ भाग ह्याच्यातला असा आहे, की माझ्या हातून चूक झालेली आहे. आणि याची जाणीव आहे. याची जाणीव आहे, मी ती एक्सेप्ट केलेली आहे. हो. ॲटलीस्ट स्वतःच्या मनाशी. हं, इतरांशी म्हणताना मी काय म्हणतो ती गोष्ट वेगळी. पण हं, स्वतःच्या मनाशी मी माझी चूक मला जाणवलेली आहे. हं. आणि ती चूक म्हणजे मला हे समजून घ्यायचंय, की ती जी चूक त्या व्यक्तीला त्या क्षणापुरती वाटत असते, ती खरंचच म्हणजे स्वतःला सांगितलेली आहे, की ही चूक आहे का ते ॲक्चुअलच चूक आहे? तर ते म्हणजे सेल्फ कॉन्शियन्स तुमचं जे सांगतोय, की नाही हे चुकीचं आहे, हे चूक तू जे केलंय आत्ता. मी आत्ता बसल्या-बसल्या झाडाचं पान तोडलंय, जे कुणालाच माहीत नाहीये किंवा माहीत असण्याची गरज नाहीये. पण मला ते उगाच खलतंय, की अच्छा मी तोडलंय बरं का हे पान. तर खरं तर झाडाचं पान तोडलं म्हणून एवढं गिल्ट येण्याची गरज नाहीये, पण तो मला आहे. तर हाऊ डू यू सी दॅट की सोसायटल एक्स्पेक्टेशन्सने वागणं एखादी गोष्ट आणि स्वतःच्या सेल्फ कॉन्शियन्सनुसार एखादी गोष्ट करणं आणि त्यात डिफरन्स असतो का त्या गिल्ट लेव्हलमध्ये? सो आता प्राण्यांमध्ये गिल्ट असतो का नाही हे आपल्याला माहिती नाही. हं, निदान मला तरी माहिती नाही. माणसांमध्ये गिल्ट असतो. हं, तो आपल्याला निश्चित माहिती आहे. त्याच्यामुळे बहुतेक काहीतरी एक युनिव्हर्सल प्रोग्रामिंग असावं, की या गोष्टी या नेहमी चुकीच्या आहेत. हं, ओके. पापाय परपीडनम जे म्हणतात, आपण मघाशी बोलत होतो, की दुसऱ्याला त्रास देणं. पण आता पुन्हा त्याच्यावर माणसामध्ये खूप वेगळे-वेगळे लेयर्स आहेत, हं, की हं, तुम्ही कुठल्या संस्कृतीत वाढलेले आहात, कुठल्या धर्मात वाढलेले आहात, तुम्ही तो धर्म किंवा ती संस्कृती किती मनापासून अंगीकारलेली आहे, तुमची आयडेंटिटी, तुमचं स्वत्व त्याच्याशी किती फ्यूज झालेलं आहे, तुम्हाला लहानपणापासून कशा प्रकारची शिकवण दिली गेलेली आहे, हं, याच्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल किती गिल्टी वाटायचं, हे ठरणार आहे. आणि तिथे गिल्ट आणि शेम मधला जो बेसिक फरक आहे, हं, हं, तो हं, तिथे यायला सुरुवात होते. त्यामुळे तू जे म्हणतो आहे, की प्रायमरी गिल्ट असं काही असतं का? तर आय थिंक प्रायमरी गिल्ट अशी गोष्ट असते. हं, हं, आणि त्याचंच पुढे आपण जेव्हा बोलू तेव्हा त्या गिल्टचं काय करायचं? हं, त्याच्यात तो कुठल्या प्रकारचा गिल्ट आहे ह्याच्यावर अवलंबून आहे, की तो मला जेन्युइनली पटलेली गोष्ट आहे, का माझं ज्या प्रकारे कंडिशनिंग झालं आहे त्यामुळे मला हा गिल्ट वाटतो आहे, हं. का काय आहे? हे डिफरन्शिएट करणं ह्याचं थोडं काय म्हणणार हेअर स्प्लिटिंग करणं गरजेचं आहे. हं, हं. आता तुम्ही प्रकारांबद्दल बोललात, तर गिल्टचे काही प्रकार असू शकतात का? म्हणजे किंवा आहेत का सायकॉलॉजीमध्ये अभ्यासात शिकवलेले, की की या टाइपचा गिल्ट असतो आणि या टाइपचा गिल्टचं वेगळं प्रोग्रेशन असू शकतं. असं काही प्रकार असू शकतात का किंवा आहेत का? हे थेरॉटिकली आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. मला नाही वाटत त्याच्याबद्दल काही असं खणखणीत प्रूफ आहे त्याच्यासाठी. ओके. पण खरोखर काहीतरी चूक झालेली आहे याची हं, जाणीव असणं हं, आणि आपल्याला ही गोष्ट
चूक आहे असं बिंबवलेलं गेलेलं असणं, हं, ह्याच्यामध्ये फरक आहे. हं, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम उदाहरण घेऊया, की ज्याच्यावरनं लोकं नेहमी टोकाच्या भूमिका घेतात, की अ, स्त्रीनी नोकरी करावी का? हं, हं. तर बाई घराबाहेर कामाला गेली आणि तिने घराकडे दुर्लक्ष केलं किंवा तिच्या मुलांना तिने पाळणाघरात ठेवलं आणि नोकरी करते आहे. हा अनेक ठिकाणी ॲटलीस्ट मागच्या जनरेशनपर्यंत काही घरांमध्ये या जनरेशनपर्यंत चालणारी मारामारी आहे आणि अनेक आया, स्त्रिया हे त्याला गिल्ट हाच शब्द वापरतात, की ते गिल्टमध्ये असतात, की मी नोकरी करू का नको? हं, माझं मूल इतकं लहान आहे तर मला त्याला पण आता या लहान मुलाला तिथे ठेवल्याने त्याचं नुकसान होणार आहे. हं, हे शास्त्रीय सत्य आहे का नाही हे 1 मिनिट बाजूला ठेवूया. हं. पण हे असं होतं, असं अनेक लोकांनी विशेषतः स्त्रियांनी तिच्याच घरातल्या तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्यांनी तिच्या डोक्यावर बिंबवलेलं आहे. हो. त्याच्यामुळे तिला त्याच्यातनं सुटकाच नाही आहे. हं, तिने जर हा विचार करायचा ठरवला, असं म्हणायचं ठरवलं, की नाही हे चूक नाहीये, तरीही तिच्या डोळ्यात महिन्यातनं एकदा तरी पाणी येणारच येणार आहे. हं, कधीतरी 15 दिवसातनं तिच्या पोराला सपोज शेजारणीची जी घरी राहते तिच्या पोराला महिन्यातनं 2दाच सर्दी होते. हं, माझ्या पोराला दर आठवड्याला सर्दी होते. तर तिला हा प्रश्न पडणारच पडणार आहे, की मी हे चूक करते का बरोबर करते? हं, त्याच्याबद्दल तिला गिल्ट हा वाटणारच आहे. पण ह्याच्यातला खूपसा भाग हा ॲक्चुअली समाजाने त्याच्यात घातलेला आहे. हीही त्यातली तितकीच सत्य गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यात अगदी ॲब्सोल्यूट हेअर स्प्लिटिंग करणं हे अवघडच होणार आहे, की हं, आपला नकळत एखाद्या गोष्टीवर पाय पडून समजा ती गोष्ट मिली, तर पुन्हा ह्याला पाप म्हणायचं का? हं, मग मी रात्रीच्या अंधारात बाहेर चालायलाच जायचं नाही का, की पायाखाली जीवजंतू येऊन मरू शकतो. म्हणजे हे किती टोकाला न्यायचं आणि हे किती सेपरेट करायचं, हे फारच कॉम्प्लिकेटेड आहे. याचे पाय इतके एकमेकांमध्ये अडकलेले आहेत, की हं, तुम्ही ह्याच्यात जितके खोल जाल, तितके तुम्ही खोल जात राहता. सर्व धर्मांनी याच्यावर प्रचंड काम केलेलं आहे. अनेक धर्म या गिल्ट या जोरावरच चाललेले आहेत. हं. हा सर्व भाग आहेच आपल्या आजूबाजूला. मोठ्या-मोठ्या विचारवंतांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. गिल्ट हा जर भाग बाजूला काढला, तर मला असं वाटतं, की निम्म साहित्य आणि अख्खी संस्कृती कोलॅप्स होईल. मोठ्या रशियन लिटरेचरमध्ये तर गिल्टमध्ये खूप खूप जास्त काम झालेलं आहे, की क्राईम आणि पनिशमेंट ही जी डॉस्टोव्स्कीची अत्यंत फेमस हो. कादंबरी आहे, त्याच्यात आपण या बाईचा खून केलेला आहे याचा गिल्ट त्या प्रोटॅगॉनिस्टच्या मनात असणं आणि त्याच्यातून त्याच्या हातातनं ज्या काही पुढच्या गोष्टी होतात, ह्याच्यावर अख्खं रशियन भावविश्व उभं राहिलेलं आहे. हं. आपल्याकडेही अशा अनेक गोष्टी आहेत. हो. मला आत्ता आपण याचबद्दल बोलत होतो तर बऱ्याचदा काय कॉर्पोरेट भाषेमध्येही टेक्निक्सबद्दल बोललं जातं. तर गिल्ट हे मॅनिप्युलेशन टेक्निक असू शकेल का किंवा आहे का? कारण ना जेन्युइनली त्याच्यामुळे खूप गोष्टी बदलतात किंवा मॅनिप्युलेट केल्या जाऊ शकतात किंवा आपण स्वतःही करतो, की मला माहिती आहे, की मला ही गोष्ट या व्यक्तीकडनं करून घ्यायची आहे. पण सरळ सांगून ती होत नाहीये कदाचित. तर मग मी तिला वेगळ्या पद्धतीनं तो गिल्ट देतो आणि ते करायला भाग पाडतो. म्हणजे मी जेन्युइनली या पोझिशनवर बसून आता मी खरं तर ते गिल्ट तिचं एक मॅनिप्युलेशन टेक्निक म्हणून वापरतोय. तर एक तर त्या पद्धतीनं मग हाऊ डू यू सी दॅट? एक तर ते वापरलं जातं का? कसं आहे? किंवा कुठलीही भावना ही बेसिकली हे इंजिन आहे हं, आणि त्याच्यातनं काहीतरी कुठलं तरी चाक फिरणं किंवा फिरायचं थांबणं अपेक्षित आहे. हं, त्याच्यामुळे भावनेमधनं कृती येते हं. आणि तुम्हाला जर विशिष्ट व्यक्तीकडनं एखादी कृती करून घ्यायची असेल, तर तुम्हाला कुठली ना कुठल्या भावनेचाच आधार घ्यावा लागतो. वॉव! ओके, म्हणजे नोकरी जाईल ही भीती झाली. हं, पण म्हणजे बघ आता तुला जमत असेल तर कर, कंपनीला याची फारच गरज आहे. अशा प्रकारे ही तीच गोष्ट सांगून करून घेता येते. की हं. म्हणजे ही तू उद्या सकाळी 9 वाजता खरं यायला नाही पाहिजे कारण रविवार आहे. पण आता इतका मोठा क्लायंट आहे ना, हे जर आपल्या हातून कॉन्ट्रॅक्ट गेलं, तर आहे 20-25 नोकऱ्या तरी धोक्यात येतील. याच्या विरुद्ध उद्या सकाळी जे येणार नाहीत त्यांनी परवा सकाळपासून यायची गरज नाही. हं, तर हे तुम्ही किती स्वच्छपणे सांगता. त्याच्यामुळे हं, प्रत्येक भावना ही मॅनिप्युलेशनसाठी वापरली जातेच. हं, इनफॅक्ट आय वुड टेक वन स्टेप अहेड अँड से की दरवेळी त्या वाईट उद्देशाने असतं असंही नाही. हं, हं, भावनेचा मूळ उद्देश हा मॅनिप्युलेशन नाहीच आहे. पण हं. जसं आपल्या हातात सापडलेल्या सर्व उपयुक्त गोष्टींचे साइड इफेक्ट हे आपण जास्त जोरात वापरतो. त्या प्रकारेच हे सुद्धा आहे. एकतर मला हे आता आपण डायरेक्टली याच्याकडे येऊयात, की ज्यावेळेस आपण गिल्ट एक्सपिरियन्स करतो, तर
काय पद्धतीनं त्याच्यापासून कोप केलं जाऊ शकतं? एकतर ते मॅनेज करता येऊ शकतं का? आपण काय केलं पाहिजे त्या गिल्टमधून परावृत्त होण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी असं काही करता येऊ शकतं का मुळात त्या गिल्टपासून बाहेर पडण्यात? सर्व भावना ज्या आहेत त्यांचं आपल्याला काही ना काही करता येतं. मी मुद्दाम मॅनेजिंग हा शब्द नाही वापरत आहे. हं, हं. कारण भावना मॅनेज नाही करता येत. अ, म्हणजे जे लोकं असं तुम्हाला सांगतायत ते ॲक्चुअली शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं किंवा खोटं बोलतायत. हं, हं, हं. असं म्हणूया मॅनिप्युलेट करतायत तुम्हाला असं ओके. म्हणूया. सो जेव्हा पहिला त्यातला भाग असा आहे, की आपल्याला ह्याची जाणीव असली पाहिजे, की मला आत्ता जो त्रास होतोय, हं, ही अपराधीपणाची भावना आहे. हं. हे पहिल्यांदा स्वतःला जाणवणं गरजेचं आहे. पण हे कसं समजून घ्यायचं, की हे जे आत्ता मला जाणवतंय, कारण बऱ्याचदा कुठल्याही इमोशन्स थ्रू जात असताना मला कळतच नाही, की मला काय होतंय. मला फक्त अस्वस्थ वाटतंय आणि त्यातनं होणाऱ्या कृती माझ्याकडनं केल्या जातात. मग माझ्याकडनं चिड होते, मला राग येतो, मी आदळआपट करतो किंवा इतर काही ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं ते होतं. पण मला नक्की काय वाटतंय हेच कळत नाही. तर अपराधीपणाची हं. भावना वाटणं म्हणजे नक्की काय असतं? सो त्याला एक तर थोडा शांत वेळ द्यावा लागतो, की जेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपण कुठल्यातरी भावनेच्या प्रभावात आहोत, एवढं तर आपल्याला निश्चित कळतं. हं, आणि मग हे कळल्यावर ही कुठली भावना आहे, हे जर थोडं शांत बसलात, लगेच त्याच्यावर ॲक्शन करायला गेला नाहीत, हं, हं, की गिअर पडल्यापासून चाक फिरायला लागण्याच्या ह्याच्यात जर तुम्हाला थोडी गॅप निर्माण करता आली, तर हं, त्या गॅपमध्ये तुम्हाला विचार करता येतो. नैसर्गिकरित्या आपल्या मेंदूचं, शरीराचं, आपल्या अस्तित्वाचंच डिझाइन असं आहे, की भावना ही पटकन कृती करण्याला तुम्हाला भाग पाडते. ओके. विचार करायला वेळ मिळू नये किंवा विचार करण्यात वेळ वाया जाऊ नये, ह्याच्यासाठी निसर्गाने भावनेची योजना केलेली आहे. हं, आणि ही तेव्हाच्या माणसाला 5,00,000 वर्षापूर्वीच्या, 10,00,000 वर्षापूर्वीच्या माणसाला ठीक होती. पण आधुनिक जगातल्या माणसाला ते सर्व रिफ्लेक्सेस डायरेक्टली तसे वापरता येणं धोकादायक आहे. हं, त्यामुळे आपल्याला तो स्टिम्युलस आणि हं, ती हं. रिएक्शन याच्यामध्ये गॅप क्रिएट करावी लागते. ओके. आणि ती जी गॅप आहे त्याच्यात विचारांना जागा आहे. त्याच्यामुळे जेव्हा भावना जाणवते तेव्हा शांतपणे थांबणे, की हे मला काय वाटतंय? तर प्रत्येकाला स्वतःच्या भावना ओळखू येतात. आणि भावना अगदी साध्या आहेत. एक तर भावना ही भवितव्याबद्दल असते, की ज्याच्यात भीती असते हं, किंवा होप असते. एवढ्या 2च फ्युचरिस्टिक भावना आहेत. बाकी सगळ्या भावना या मागच्या आहेत. त्या फक्त तुमच्या भूतकाळाबद्दल बोलतात. आणि त्याच्याचमुळे आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये राहायचा प्रयत्न करतो. मागेही नाही जायचं आणि पुढेही नाही जायचं. आतलं इथलं इथे थांबायचं आहे. म्हणजे मी भावनेच्या तडाख्यात सापडत नाही. हं. कारण भावना हा तो फ्लायओव्हर आहे, की जो तुम्हाला पास्टमधनं डायरेक्ट फ्युचरमध्ये घेऊन जातो. आणि मेडिटेशनवाले सांगतात, की फ्लायओव्हरवरनं उतरा, त्याच्या खालती बसा आणि गप्प बसून राहा. बरोबर? तर जर लक्षात आलं, की हा अपराधीपणा आहे, तर पहिल्यांदा हा स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे, की मला कशाबद्दल अपराधी वाटतंय? माझ्या हातून असं काय घडलंय? किंवा काय घडायला पाहिजे होतं आणि मी ते केलेलं नाहीये. हं. कारण गिल्ट हा दरवेळी गिल्ट ॲक्ट ऑफ कमिशन असतो असं नाही. ॲक्ट ऑफ ओमिशनही असू शकतं. ओके. की रस्त्याच्या बाजूला ॲक्सिडेंट झालेला होता. तो माणूस तिथं पडला होता. 2च माणसं उभे होते आणि मी मात्र माझी 15 मिनिटांनी मीटिंग आहे म्हणून तिथून निघून गेलो. हं. आणि मीटिंगच्या तिथे पोहोचल्यावर फोन उचलला आणि मेसेज बघितला तेव्हा कळलं, की मीटिंग 2 तासांनी पोस्टपोन झालेली आहे. मी तिथं थांबायला पाहिजे होतं. त्याला मदत करायला पाहिजे होती. हं, कदाचित उद्या मीच त्या परिस्थितीत असेल आणि कोणी नाही थांबलं तर? हं. हा जो भाग आहे, की माझ्या हातून काय चूक झाली आहे, ज्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय, हा जर स्वतःला प्रश्न विचारला, तर आणि अर्थात स्वतःशी प्रामाणिकपणे बोलायची सवय असेल तर, हं. तर त्याची ताबडतोब खरी उत्तरं मिळतात. आणि ओके. मग त्या गिल्टचं काय करायचं ते ठरवता येतं. मग त्याचं एनालिसिस करता येतं. बरेचदा जस्टिफिकेशन्स जनरेट करायचा आपला स्वभाव असतोच, हो, की काहीही केलं तरी त्याचं जस्टिफिकेशन देता येतं. हो. तर त्या सर्व गोष्टी पुढे त्याच्या करता येतात. पण हा पहिला टप्पा आहे, की मला अपराधी वाटतं आहे आणि माझ्या हातून असं काय झालंय किंवा राहिलंय, ज्याच्यामुळे अपराध होतो आहे, अ, याचा विचार करावा लागतो. ओके. आणि त्यातनं ओव्हरकम कसं करायचं? म्हणजे आता तुम्ही ओमिशनचा पण मुद्दा काढलात, की जसं ज्यावेळेस आपण अगदीच कोशात जातो, म्हणजे कृती ते काय मला एखाद्या गोष्टीचं गिल्ट आहे म्हणून मी अगदीच कोशात गेलो आणि मी काही गोष्टी करत नाही. तसंच त्याचं एक दुसरं टोक असं असू शकतं, की मला एखाद्या गोष्टीचं गिल्ट आहे म्हणून आय ओव्हर डू थिंग्स. ते कॉम्पन्सेट करण्यासाठी मी अगदी माझ्या परिघाच्या बाहेरच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि मी ओव्हर कॉम्पन्सेट करतो ते गोष्टी मॅनेज करण्यासाठी. तर तेही कसं हाऊ डू यू सी दॅट? सो ओव्हर कॉम्पेन्सेशन हा पुन्हा एकदा अनेक भावनांच्या बाबतीत वापरला जाणारा मेकॅनिझम आहे, की लहानपणी मला पहिल्या मजल्यावरनंही बघायची भीती वाटत होती, पण आता मी दरवर्षी एकदा एव्हरेस्टला जातो. हे हं, ओव्हर कॉम्पेन्सेशन झालं.
हं. ओके, लहानपणी मला एकदा बाबांनी खांद्यावर बसून गरागरा फिरवलं होतं आणि पुढे मला त्याच्यानंतर ताप आला होता, इतका मी घाबरलो होतो. तर आता मी ज्या शहरात जातो तिथल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेल्याशिवाय सोडतच नाही. हं. हे ओव्हर कॉम्पेन्सेशन झालं. सो हे सर्व बाबतीमध्ये होतं, जे गिल्टच्या बाबतीमध्येही होऊ शकतं. इनफॅक्ट बरेचदा मला असं वाटतं, की आपली खूपशी संस्कृती किंवा जी चॅरिटी हा जो भाग आहे, हा हं. बरेचदा ओव्हर कॉम्पेन्सेशन आहे का काय? अशी शंका यावी. हं. ह्याच्यातला एक भाग असतो. हं, हं. त्याचप्रमाणे गिल्टमधलं जे दुःख आहे, तर आता पुन्हा हे जे मिक्सचर आहे गिल्टमधलं, त्याच्यातली जर तुम्हाला पुढच्या म्हणजे हे माझ्या हातून पाप झालंय, याला माझं काहीतरी मोठी वाईट शिक्षा होईल, देवाकडनं होईल, माणसाकडनं होईल, कोणाकडनं होईल माहीत नाही. त्या शिक्षेपासनं जर वाचायचं असेल, तर त्याचे पुन्हा एकदा धर्मामध्ये सर्व दिलेलंच आहे, की तुमच्या हातून मांजर मेलंय, काशीला जा आणि सोन्याचं मांजर सोन्याचा वाहा मांजर वगैरे, वाहा. वगैरे. किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, की बुवा कन्फेशन द्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला तुमचा जो कन्फेशन ॲक्सेप्ट करणारा फादर आहे, तो सांगणार आहे, की बुवा तू हेल मेरीज 5 वेळा म्हण किंवा अमुक काहीतरी असं. प्रत्येक धर्मामध्ये या गोष्टी हं. आहेत. तर देवापासनं वाचण्याचे काही उपाय आहेत. माणसापासनं वाचायचे काही उपाय आहेत आणि स्वतःपासनं वाचायचे काही उपाय आहेत. तर त्याच्यापैकी स्वतःपासनं वाचायचे जे उपाय आहेत, तिथे बरेचदा जर ते मॅनेज झालं नाही, तर मानसिक आजाराची निर्मिती होते. आपण आपल्या संस्कृतीतही बघतो, की याच्यात नॉर्मलही गोष्टी खूप आहेत, की बुवा माझ्या जवळची ही व्यक्ती वारली आणि त्याला से आंबा खूप आवडत होता, तर मी आता आंबा खाणार नाही. खाणार नाही. या ज्या साध्या गोष्टी असतात किंवा मला अमुक एक करायचं होतं आणि माझ्या हातून ही चूक झाली. आता मी हे स्वतःला कधीच करून घेणार नाही, हं. की मी कधीच काय अमुक गोष्ट अंगाला लावणार नाही, तमक्या प्रकारचे कपडे घालणार नाही. तर हं. हे त्याचे खूप नॅचरल संस्कृतीने एक्सेप्ट केलेले आणि असं म्हणूया की हे हेल्दी आहेत, की हं. त्या एका गोष्टीवर या माणसाचं अख्खं आयुष्य अडकून पडलं असतं. पण हा छोटा संस्कृतीने दिलेला रस्ता वापरून त्याचं ते तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं झालं. हं. तर हाही त्याच्यामध्ये भाग आहे. तर पुन्हा एकदा मी जसं म्हटलं तसं, की याला सरळ साधी उत्तरं नाही आहेत. ओके. पण थोडा विचार करणं, त्याच्यावर उत्तर शोधणं, त्याची कोणाशी तरी चर्चा करणं, कोणाशी तरी बोलणं, हा हं. गिल्टमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. हं. म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चनिटीमध्ये कन्फेशन हा जो भाग आहे, हा हा फार महत्त्वाचा आहे. लोकं का हं. कन्फेशन देतात? देवावर विश्वास नसलेल्या माणसाला सुद्धा कोणाशी तरी बोलल्यावर बरं का वाटतं? कारण समोरच्या माणसाकडनं त्याला ते आश्वासन हवं असतं, की "अरे ठीक आहे." कोणाकडून तरी ही एक भावना आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, की हो, ही चूक झाली मान्य आहे. पण हे इतकं भयंकर नाहीये. तू अदरवाईज चांगला आहेस. हं. तर तिथला फोकस काढून या अदरवाईज चांगला असण्यावर कोणीतरी नेणं मग खरं तर आणि व्हॅलिडेशनच हवंय. काहीतरी व्हॅलिडेशन हवंय. हं. थोडा तो गिल्ट कोर्टाने सांगावं, की हो, या माणसाच्या हातून चूक झाली आहे. हं. त्याच्यासाठी शिक्षा भोगणं महत्त्वाचं आहे. कारण एकदा तुम्ही शिक्षा भोगली, की तुमची पाठी कोरी होते. जर तुम्ही शिक्षाच भोगली नाही, तर ते डोक्यात जिवंत राहतं. बघा, आपल्या देशात सुद्धा, लोकशाहीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी खून जरी केलात हो. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जन्मठेप झाली, तुम्ही 14 वर्ष किंवा काय तुरुंगात राहिलात, तर एकदा तुम्ही शिक्षा भोगून बाहेर आलात, की तुम्ही गुन्हेगार राहत नाही. मग तुम्ही खुनी राहत नाही. कारण तुम्ही त्याची शिक्षा भोगलेली आहे. त्याच्यामुळे हा जो प्रायश्चित्ताचा भाग आहे, हा धार्मिकदृष्ट्या असो, सामाजिकदृष्ट्या असो किंवा वैयक्तिक पद्धतीने असो, हं. हा गरजेचा आहे. त्याच्यामुळे योग्य प्रायश्चित्त घेणे, ते योग्य व्यक्तीकडून त्याच्याबद्दल सूचना घेणे किंवा स्वतः काहीतरी एक स्वतःसाठी ठरवणे, हा गिल्टमधनं बाहेर पडायचा, खऱ्या-खऱ्या गिल्टमधनं हं. बाहेर पडायचा चांगला उपाय आहे. हो, इंटरेस्टिंग. काय-काय एकतर समजा मी आता कुठल्या एका पद्धतीच्या गिल्टमधून चाललो आहे. तर काय-काय पद्धतीनं एकतर मी ते स्वतःला ऑब्झर्व्ह करू शकतो. मग प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर आणि काय-काय पद्धतीनं मग काय-काय गोष्टी मला या क्षणी करता येणं शक्य आहे? कसं मी इव्हॅल्युएट केलं पाहिजे? काय गोष्टी स्वतःला सांगितल्या पाहिजे आणि काय गोष्टींची उत्तरं शोधली पाहिजे? सो पुन्हा आपण तेच उदाहरण घेऊया, की आईला मुलाला पाळणाघरात ठेवून कामाला आई जाते आहे आणि त्याच्याबद्दल तिला वाईट वाटतंय. आपण आपल्या मुलाला तिथे ठेवून जातोय म्हणून. तर ह्याच्यात त्या आईला हा विचार करता येईल, की मी माझ्या मुलाला तिथे ठेवते आहे. ह्याच्यात ऑब्जेक्टिव्ह त्या मुलाचं नुकसान आणि फायदा काय-काय होतोय? हं.
की ठीक आहे, त्याला 6 तास घराबाहेर राहावं लागतंय, त्याला डब्यातलं किंवा तिथलं जेवण जेवावं लागतंय. इतर 20 मुलांशी त्याचा संपर्क आल्यामुळे तो जो वर्षातनं 2दाच आजारी पडत होता, त्याच्याऐवजी 4 वेळा आजारी पडतो आहे. परवा कोणीतरी त्याला बोचकारलं, जे घरी असतं तर झालं नसतं. पण त्याचबरोबर त्याला त्याच्या वयाच्या इतर मुलांबरोबर राहायची सवय लागती आहे. हं, माझं मूल आता सगळ्यांबरोबर बसून जेवतंय, 4 वेगळ्या कविता शिकलेल्या आहे, 2 वेगळ्या शिव्या शिकलेला आहे, त्याची भाषा संपत्ती वाढते आहे. आहे का नाही? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. तो वेळच्या वेळी जेवायला लागलाय, तो तिथे भरपूर खेळतो, त्याच्यामुळे रात्री 9 वाजता तो बरोबर व्यवस्थित झोपून जातो. हं, या सर्व गोष्टी होत आहेत. तर ह्याचा एक ताळेबंद मानणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला हे जे वाईट वाटतंय, हे मला स्वतःचं वाटतंय का हे माझी आई म्हणाली, सासू म्हणाली, बहीण म्हणाली, मैत्रीण म्हणाली, हं, बॉस म्हणाला, मी वर्तमानपत्रामध्ये कुठल्यातरी एका माणसाचा लेख वाचला, की स्त्रिया आजकाल असं करतात म्हणून जगाचं वाटोळं होत चाललेलं आहे. त्याच्यातनं हे विचार माझ्या डोक्यात शिरलेले आहेत, हं, की ह्यातलं माझं काय आहे आणि ह्यातलं समाजाने दिलेलं काय आहे आणि सत्य काय आहे. या 3 कॅटेगरीमध्ये ह्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे. हं. त्याच्यापैकी समाजाचं आणि इतरांचं हे थोडं फाट्यावर मारणं सोपं आहे. ओके. स्वतःचं जे वाटतं आहे, तिथे ताळेबंद मारून ह्याच्यातलं चांगलं काय आहे, वाईट काय आहे आणि जिथे माझ्या मुलाला नुकसान होतं आहे, तिथे मला ॲक्शनमध्ये काय करता येईल? हं, बऱ्याचशा लोकांचा गिल्ट हा फक्त विचार, भावना कुढत राहणे हं, या प्रकारे होतो. म्हणजे हं. ते थोडं बद्धकोष्ठ झाल्यासारखं आहे, की नुसतं पोटात हात ठेवून घरात यरझारा घालत बसणे याने बद्धकोष्ठ सुटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी घेऊन तो कार्यक्रम मोकळा करावा लागतो. तर ती ॲक्शन महत्त्वाची आहे. ही जी अडकलेली भावना आहे, याचा निचरा होणं गरजेचं आहे. मग मग माझ्या मुलासाठी काय करू शकते? मग मी त्याला इतर त्यावेळी त्याचं एक जेवण जर ते फार नीट होत नसेल, तर मी उरलेलं 2 वेळेस काय देऊ शकते? हं, किंवा त्याला पुढच्या वेळी ही अशी सर्दी होती हे जर माझ्या लक्षात आलं, तर मग मी त्याला काय बरोबर रुमाल ठेवायला शिकवू शकते का? किंवा नर्सरीवाल्यांशी बोलू शकते का, की अहो तुम्ही ताप आलेल्या मुलांना नका तिथे घेत जाऊ किंवा असं काही का. हं, सो ॲक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणं ही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही भावनेची ॲक्शन होणं गरजेचं असतं, हं, की हं, तुम्ही नवीन काहीतरी करायला सुरुवात करत आहात किंवा आधी करत होतात ते थांबवता आहात. हं, ह्यातलं काहीतरी करणं गरजेचं आहे. हं. तसं केलं की तो गिल्ट कमी होऊ शकतो. ओके, ओके. आणि ॲनलाईज कसं करायचं? म्हणजे मुळात अ, काय कारण प्रत्येक पद्धतीचा गिल्ट वेगळा असू शकतो. मला तो स्वतःला ॲनलाईज कसं करता येऊ शकेल? कारण आत्ता पण तुम्ही म्हटलात, की कसं सोसायटल प्रेशरमधून एखादी तयार झालेली गोष्ट आहे, की मलाच ती स्वतःला वाटते. पण बऱ्याचदा मला स्वतःला त्यात डिफरन्शिएटच करता येत नाही. मला स्वतःचं मत हं, काय आहे आणि समाजाने माझ्यावर टाकलेलं जे माझं मत म्हणून मी ते प्रेझेंट करतोय असं मला वाटतंय. यात डिफरन्शिएटच करता येत नाही, तर ते कसं करावं? म्हणजे हे हं. अॅनलाईज करता आलं तर कदाचित मला सोसायटीची मतं फाट्यावर मारता येतील. सो ओंकार हा 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 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर सायकॉलॉजीमध्ये खूप काम झालेलं आहे. गेस्टाल्ट थेरपी नावाची जी थेरपी आहे, त्याचा जो प्रॉपोगेटर फ्रिट्स पर्ल्स म्हणून होता, त्यांनी ह्याच्यावर खूप लिहिलेलं आहे, की हे विचार जेव्हा आपल्या डोक्यात येतात, तेव्हा ते कुठल्या भाषेत येतात, ह्याच्यावर न कळतं त्यातले शब्द काय आहेत त्या विचाराचे, हं. ह्याच्यावर न कळता हा आपला स्वतःचा आहे का हे आपल्या डोक्यात घुसलेला विचार आहे, पॅरासायटिक विचार आहे, ओह! ज्याच्यात हे असं करावं, हं, असं चुकीचं असतं, हं, हे वाईट असतं. म्हणजे हे जे वुड, शुड हं, वगैरे वाल्या ज्या गोष्टी येतात, यू मस्ट डू धिस, असं करायलाच पाहिजे. हे सगळे समाजाकडनं घुसलेले विचार आहेत. हं, कारण हे कोणीतरी सांगितलेले आहेत. ते आपल्या डोक्यात ऐकू येतात, तेव्हा ते कमांडमेंटसारखे ऐकू येतात. आकाशवाणी झाल्यासारखे ऐकू येतात. आणि ही आकाशवाणी नसते, ही समाजवाणी असते, पालकवाणी असते, पुस्तकवाणी असते, कुठलीतरी वाणी असते. हं, स्ववाणी नसते. हं, त्याच्यामुळे अशा प्रकारे जेव्हा कमांडमेंट सारख्या गोष्टी ऐकू येतात किंवा हे ना वाईटच असतं, अशा थाटात जेव्हा ते विचार ऐकू येतात, हं. काकूबाई, काका या थाटात हो. जेव्हा ते विचार ऐकू येतात, तेव्हा हे दुसऱ्यांचे शक्यतो विचार असतात. खरं तर माझा प्रश्न होता हा, की कारण स्वतःचे बऱ्याचदा विचार हे स्वतःचे आहेत की हं. नाही हेच कळत नाही. म्हणजे मला जे वाटतंय ते खरंच मला वाटतंय. अजून अजून एक गंमत आहे हो. त्याच्यात, की चांगली लोकं असं करत नाहीत. आपल्यात असं करत नाहीत. हो. असे जेव्हा गटबंधनं चालू होतात, तेव्हा लगेच समजून घ्यायचं, की हा आतून आपला आलेला नाहीये. नाही. हे रॅपरसकट गिळलेलं चॉकलेट आहे आणि ते काही पचत नाहीये. त्यामुळे हा 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 म्हणजे हा माझे शब्द नाही आहेत, हे फ्रिट्ज पर्ल्सचे शब्द आहेत. हं, हं. ज्याला तो स्वॉलोइंग इट विथ रॅपर असं म्हणतो. त्याच्यामुळे ते डायजेस्टही होत नाही आणि पोटात काहीतरी त्रास देत राहतं. तर हे हो. बाहेरून घेतलेल्या गोष्टी आहेत. कुठल्याही इमोशनचा निचरा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गिल्टमधला असू शकतो. ते म्हणजे माफ करणं किंवा माफी देणं. बऱ्याचदा ती मोठी मोठी प्रोसेस असू शकते. एकतर चूक झाली,
तर मला वाटतं ज्यावेळेस आपण त्या चुकीला क्षमा करतो, माफी देतो, तेव्हाच त्यातनं बाहेर पडणं पडणं सोपं असू शकतं. तर त्या फॉरगिव्हनेसपर्यंतचा प्रवास कसा असतो आणि हाऊ डिफिकल्ट, ईझी अँड हाऊ इम्पोर्टंट इट इज टू फॉरगिव्ह युअरसेल्फ अल्सो ऑर टू समवन अल्सो इन दॅट सिच्युएशन? फॉरगिव्हनेसची मोठी गंमत आहे. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी जैन समाजाचा जे पर्युषण पर्युषण पर्व. म्हणून जो पर्व झालेला आहे, त्याच्या शेवटच्या दिवशी क्षमापनेचा दिवस असतो. हं. की आता माझी पत्नी जैन घरातली आहे. त्याच्यामुळे मला ते शब्द थोडे माहिती आहेत, की ते "बोले चाले मिच्छामी दुक्कडम" हो. म्हणतात. की बोलून, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये कळत-नकळत जो काय माझ्या हातून अपराध घडला असेल, तुम्हाला दुःख झालं असेल, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. तर तेव्हा आम्ही मुलांबरोबर ही माफीची चर्चा करत होतो आणि मला एक छोटं कार्टून सापडलं. खूप वर्षांपूर्वी मी ते इंग्लंडमध्ये असताना आय थिंक ते फ्रँकलिन द टर्टलचं का कोणाचं तरी कार्टून होतं आणि माफीचे 3 टप्पे असतात. की पहिले यू हॅव टू फील सॉरी. ओके. देन यू हॅव टू से सॉरी अँड देन यू हॅव टू डू सॉरी. हे हं, तिन्ही कॉम्पोनंट्स महत्त्वाचे आहेत. हं, सो फील सॉरी इज की तुम्हाला जेन्युइनली हे वाटलं पाहिजे, की ही माझ्या हातून चूक झाली आहे. हं, हे मी केलं कारण, असं जर तुम्ही जस्टिफिकेशन देत असाल, तर ही तुम्हाला चूक वाटलेली नाहीये. हं, की गर्दी होती म्हणून माझा तुला धक्का लागला. हे सॉरी म्हणणं नव्हे. माझा तुला धक्का लागला, आय एम सॉरी. हं, माझा तुझ्या पायावर पाय पडला, आय एम सॉरी. हं, ओके. ही तू पोळी तुझ्यासाठी ठेवली होती, पण मी खाऊन टाकली, आय एम सॉरी. मला भूक लागली होती तेव्हा किंवा मी तुझ्यासाठी नंतर पोळीच्या ऐवजी 20 पोळ्यांची चळत आणून ठेवणार होतो. पण तू तेवढ्यात आला. ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. तो पहिल्यांदा फीलिंग्स की समोरच्या माणसाला काहीतरी त्रास झालेला आहे. हं, ह्याचं जेन्युइन अॅक्नॉलेजमेंट स्वतःच्या मनामध्ये ही पहिला टप्पा आहे, हं. की फीलिंग सॉरी, की तिथे बाजूला माणूस रस्त्याच्या पडला होता आणि मी निघून गेलो. मी थांबलो नाही. ही चूक झाली. हो. हा पहिला भाग. दुसरं सेइंग सॉरी, की व्हेन यू से सॉरी टू दॅट पर्सन इफ यू हॅव द अपॉर्च्युनिटी, तर ती अत्यंत निरलस माफी मागणं असलं पाहिजे. की "अरे, ती पोळी तू तुझ्यासाठी ठेवली होती, पण मी खाऊन टाकली बरं का. आय एम सॉरी. तुला त्रास झाला किंवा तू आला आणि तुझ्यासाठी काही नाहीये घरामध्ये." हं, तर हे म्हणणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा जस्टिफिकेशन बोलायचं नाहीये. हं, हे फक्त म्हणणं गरजेचं आहे आणि देन यू डू सॉरी. सो टू कॉम्पेन्सेट फॉर दॅट यू डू समथिंग, ज्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो. हं, मग तू बस, मी तुला 2 मिनिटात सँडविच करून देतो किंवा हं, काय व्हॉटएव्हर मॅगी करून देतो किंवा चुकून माझा पाय लागला तुला, आय एम सॉरी. मी काय आता त्या बाबतीत काय करण्यासारखं काही नसतं, की तू मला लाथ मार असं नाही, पण निदान नमस्कार तरी आपण करतो. किंवा आता हा ॲक्सिडेंट व्हिक्टिम तिथे होता, मी तेव्हा काही केलं नाही आणि मग माझ्या लक्षात आलं, की अरे गेल्या वर्षभरात मी ब्लड डोनेशन केलेलं नाही बरं का. तर ही माझ्या हातून चूक झाली. मी पटकन समोरची जी ब्लड बँक आहे तिथे जाऊन मी हं, 1 पॉइंट ब्लड देऊन येतो. मी एनिवे दर वर्षातनं 2दा ब्लड देतो. यावर्षीचं राहून गेलं होतं, तर ते मी आत्ता करून येतो. तर हे जे काहीतरी त्याचं जेन्युइन करणं आहे, हं, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. हं, त्याच्यामुळे स्वतःला जर ह्याच्यातनं माफी करायची असेल, स्वतःची झालेली चूक, मी ही समाजाने सांगितलेली चूक किंवा कुटुंबाने सांगितलेल्या चुकीबद्दल, गिल्टबद्दल बोलत नाही. हो. जेन्युइन गिल्टबद्दल बोलतोय, प्रायमरी गिल्टबद्दल बोलतोय. तर फीलिंग सॉरी, सेइंग सॉरी आणि डूइंग सॉरी, हं. या जर तुम्ही गोष्टी केल्यात, तर तुम्हाला ह्याच्यातनं मुक्ती आहे. गिल्टमधल्या अजून एका ॲस्पेक्टबद्दल जर आपण बोलू शकलो, की बऱ्याचदा ना असं होतं, की खरं तर ती सिच्युएशन माझ्या हातातली नाहीये. पण मी त्या सिच्युएशनमधनं अगदी हलकाच निसटलो म्हणून तो येणारा गिल्ट. म्हणजे साधं अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर काय मी आणि माझी मैत्रीण गाडीवरती चाललो होतो. तिने मला इथे सोडलं आणि पुढे जाऊन तिचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मी जर तिच्यासोबत असतो, तर आम्ही दोघेही मिळून पडलो असतो. पण म्हणून मी वाचलो म्हणून मला वेगळा गिल्ट आहे, की मी आत्ता तिच्यासोबत ते सफर करत नाहीये. तर या पद्धतीच्या गिल्टला कसं अॅड्रेस करू शकतो आपण? सर्व्हायव्हर गिल्ट हा जो भाग आहे, हा खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारात समोर येतो. म्हणजे एक तर जे तू अगदी धडधडीत मोठं उदाहरण दिलं, की दोघं, तिघं, चौघं, 5 माणसं एकाच सिच्युएशनमध्ये होते. काहीतरी अपघात झाला आणि त्यातले काही गेले आणि काही वाचले. हं, तर वाचले ते का वाचले आणि गेले ते का गेले, त्यांचा कोणाचाच काहीच दोष किंवा स्पेशालिटी नसताना, तर उरलेल्या लोकांना त्याच्याबद्दल वाईट वाटत राहणे, हं, की अरे त्याच्या जागी मी असतो तर. हं, त्याची अजून धार बरेचदा अशी वाटते, की जेव्हा आपल्यापेक्षा लहान लोकांना त्रास होतो, हं, की ज्या आई-वडिलांची मुलं वारतात, हं. आजी-आजोबांची नातवंड वारतात किंवा मुलं वारतात, हो. तेव्हा की अरे ह्याच्याऐवजी मी मेलो असतो तर चाललं असतं की.
की वी ट्राय टू बार्गेन, हम्म. की जे आपण सत्यवान आणि सावित्रीचं म्हणतो, की माझा जीव घे पण त्याचा जीव परत दे वाली जी हो. गोष्ट आहे, की माझे एनिवे 80 वर्ष झाले होते, मी मेलो असतो तर काय फरक पडला असता? 14 वर्षाचा माझा नातू मारायची काय गरज होती? हम्म. किंवा माझा पती किंवा माझी पत्नी किंवा माझे मुलं किंवा माझा मित्र आहे, त्याच्याऐवजी आपण जेव्हा स्वतःला तिथे द्यायचा प्रयत्न करतो, तिथे तो सर्व्हायव्हर गिल्ट असतो, की ह्याच्याऐवजी मी आनंदाने माझा जीव दिला असता. हम्म. हा वाला तो सर्व्हायव्हर गिल्ट आहे. बरेचदा अशा अनेकदा आपण गोष्टी ऐकतो, की मी या बसमध्ये बसणार होतो, पण काहीतरी झालं आणि ती बस चुकली आणि ते 50 लोकं खड्ड्यात पडून मेले आणि मी वाचलो. तर ह्याच्याबद्दल पुढे खूप भयंकर ह्याच्यात भीती खूप जास्त असते, की आयुष्याची क्षणभंगुरता जाणवणं, हम्म. की आपण जिवंत आहोत, हे आपलं कर्तृत्व नाहीये, तर हे आपलं फक्त नशीब आहे. हे हम्म. जाणवणं. मग हे थोडं माईल्ड ह्याच्यातही होऊ शकतं, की आई-वडिलांनी परिस्थिती चांगली होती, मला चांगल्या कॉलेजमध्ये घातलं आणि त्यानंतर वडिलांचं दिवाळं वाजलं, तर धाकट्या भावाला 12वी नंतर शाळा सोडावी लागली. हम्म. तर तो अशिक्षित राहिला किंवा कमी शिक्षित राहिला आणि मी एवढा जास्त हम्म. पुढे गेलो, असाही गिल्ट असू शकतो. हम्म. किंवा माझं लग्न चांगल्या ठिकाणी झालं आणि बहिणीचं लग्न करायची वेळ आली, तेव्हा काहीतरी चुकीचा निर्णय घेतला गेला आणि तिच्या आयुष्याचं वाटोळं झालं, माझं नाही झालं. अशा प्रकारचेही वेगळे-वेगळे गिल्ट असू शकतात. हे मोठ्या लेव्हलला, समाजाच्या लेव्हलला जाऊ शकतात, की हम्म. मी अशा जातीमध्ये जन्माला आलो, की ज्या जातीला अत्यंत ॲडव्हांटेजेस आहेत. आमची काय जमीन आहे, आमचं काय शिक्षण आहे, आमच्या जातीतली लोकं ऑलरेडी वरच्या जागी बसलेली आहेत, जी आम्हाला मदत करतात. ज्याच वेळी एवढा मोठा भागाला काही ह्यातलं मिळत नाहीये. हम्म. अशा प्रकारचाही सर्व्हायव्हल गिल्ट असू शकतो. हम्म. तर सर्व्हायव्हल गिल्टवर खरं तर सरळ साधं उत्तर काही नाहीये. तुमचं जे आयुष्य आहे, जे तुम्हाला नशिबाने मिळालं आहे, तुमचं जे प्रिव्हिलेज आहे, जे तुम्ही उपभोगतात, हे जबाबदारीने उपभोगणं हम्म. आणि त्या जबाबदारीची जाणीव ठेवणं हम्म. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात माझा मोठेपणा नाहीये. माझं यश, माझं जीवन, माझी संपत्ती, माझं सौंदर्य, माझं आयुष्य, हेल्थ ह्याच्यामध्ये लकचा खूप मोठा भाग आहे. हम्म. ह्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. हो. की हा चर्चिल सिंड्रोम आहे का? की खचून दारू पिऊन चिरूट ओढूनही 28व्या वर्षापर्यंत मी टुणटुणीत जगलेलो आहोत. ह्याच्यात माझं काही फार नाही, माझं जेनेटिक्सच मजबूत होतं. हम्म. त्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय. फार माज करू नये. तो उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये जे आपण म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये, त्याची थोडी जाणीव कायम असणं गरजेचं आहे. हम्म. कारण यशाची आपण नेहमी जबाबदारी म्हणजे अभिमानाने सांगतो, माझ्यामुळे यश मिळालं. अपयश आपण पटकन दुसऱ्याच्या गळ्यात मारतो. तर तिथे थोडा महेंद्रसिंग धोनी ॲटिट्यूड गरजेचा आहे, की हम्म. कप जिंकल्यानंतर तो टीमच्या हातात देणं गरजेचं आहे. तर ही जाणीव असणं, की हे 10 जण आहेत हम्म. म्हणून आम्ही 11 आहोत. ही टीम आहे म्हणून मी कॅप्टन आहे. तर या हम्म. टीमचे जे वेगळे-वेगळे दृश्य, अदृश्य, सध्याचे भूतकाळातले जे मेंबर्स आहेत, त्यांच्या हातामध्ये तो कप देणे आणि हम्म. शांतपणे बाजूला उभं राहणं, हा सर्व्हायव्हर गिल्टमधनं बाहेर पडायचा थोडा चांगला उपाय आहे असं मला हम्म. हम्म. वाटतं. आणि मला वाटतं आपण आता फॉरगिव्हनेस बद्दल पण हं. बोललो, तर तो पण तिथे खूप जास्त महत्वाचं काम करू शकेल. ॲब्सोल्युटली, की जो हरला आहे, तीही टीम हरली आहे, जिंकली आहे, तीही टीम जिंकली आहे आणि या दोन्हीमध्ये नशिबाचा खूप मोठा भाग आहे. याची हम्म. थोडी जाणीव ठेवणं, ते स्वत्व थोडं कमी करणं, हा हम्म. त्यातला मोठा भाग आहे असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. मला सर याच्या पुढे जाऊन हेच समजून घ्यायचं आहे, की गिल्ट नक्की येतो कुठून? म्हणजे त्याचा उगम कुठून होतो? ते का वाटायला लागतं? एकतर ती गोष्ट काहीतरी चुकली आहे. मला माहिती आहे, की आता समजा माझ्या स्वतःकडनंच्या एक्स्पेक्टेशन्स आहेत, त्या पूर्ण नाही झाल्यात, काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून येतंय. पण ते येतंय कुठून? म्हणजे का ते बोचतंय इतकं? ते का एवढं जखमा करतंय आणि मग मला काहीतरी करण्यास प्रवृत्त करतंय किंवा कारणीभूत ठरतंय? सो आपण जन्माला येताना खूपशे इन्स्टिंक्ट्स घेऊन जन्माला येत असलो, तरी खूपशी अक्कल घेऊन जन्माला येत नाही. खूपशी समज घेऊन जन्माला येत नाही. हं. आपल्या समोर घडणाऱ्या गोष्टीचा अर्थ कसा लावायचा, हां. ह्याची समज घेऊन याची फारशी समज नसते जन्माला येताना आणि हे अर्थ लावायला आपण वाढताना शिकतो, की आपल्या आजूबाजूची जी महत्त्वाची माणसं आहेत, ते त्याचा काय अर्थ लावत आहेत. तोच अर्थ आपण आत्मसात करतो, हं. की बुवा जेवताना ताटाबाहेर सांडू नये. ह्याचं काही डोक्यात सॉफ्टवेअर नसतं. प्रत्येक संस्कृतीचा ह्याच्या बाबतीत वेगळा भाग आहे. पण तुमच्या घरात तुमच्या लहानपणी तुमच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी तुम्हाला काय शिकवलं आहे, काय सांगितलं आहे, हे त्या वयामध्ये आपण पूर्ण गॉस्पेल ट्रुथ असल्यासारखं ॲक्सेप्ट करून टाकतो. हं. ज्याला बाबा वाक्यम प्रमाणम आपण म्हणतो हं. हिंदू धर्मामध्ये, की आपण ते क्वेश्चन पण करत नाही. हं. इतके लहान असतो, की आपल्याला ह्याला क्वेश्चन करता येईल, ही जाणीवसुद्धा तोवर निर्माण झालेली नसते, की हं. अरे हे चुकीचं असू शकतं. इतकी समजही नाहीये.
ते त्यांनी सांगितलं आहे म्हणजे तेच सत्य असतं. या शब्दातच ते पक्क डोक्यामध्ये बसलंस, की अन्न टाकणं वाईट असतं. हं, उत्मात करू नये. हं. हां, की फुलपाखराचे पंख तोडू नये. हो. हा जो भाग आहे, हा त्यांनी सांगण्यावरनं आलेला असतो. 2 वर्षाच्या पोराला खरंच कळत नाही फुलपाखराचे पंख तोडले, तर त्याला वेदना होतात. कारण त्याला पंख तुटल्याचा अनुभव नाहीये ना, त्याला पंखच हो. नाही आहेत. किंवा मला परवा कोणीतरी माझा हात ओढला आणि मला दुखलं आणि मी फुलपाखराचा पंख तोडला, हे फुलपाखराचा हात ओढण्यासारखं आहे, इतकी समजच नसते. हं, त्याला ते कोणीतरी सांगावं लागतं, की "तू हे केलं हे चूक आहे." आणि आई-वडील फक्त हे चूक आहे म्हणून थांबत नाहीत. देवबाप्पाला हे आवडत नाही. हं, नावाचा एक एलिमेंट तिथे इंट्रोड्यूस होतोय, की हे पाप आहे. हं, पाप म्हटलं की पुण्य आलं. मग पाप आणि पुण्य ठरवणारा एक तिथे दाढीवाला माणूस बसलेला आला. हं. मग तो देवबाप्पा, मग तो ती वही घेऊन बसलेला असतो. मग ते प्रत्येक प्रत्येक धर्मामध्ये तो एक हिशोब ठेवणारा माणूस आहे. हो. ऑडिटर आहे. मग तो तुम्हाला शिक्षा देणार. मग हे वाईट असतं. मग ती शिक्षा होऊ नये तर चला आपण देवबाप्पा पुढे जाऊन हात जोडून माफी मागूया. मग ते जमीन खणून त्या फुलपाखराला तिथे पुरून टाकून त्याच्यावर फूल ठेवूया. हं, वगैरे, वगैरे ज्या गोष्टी आहेत, इथून ही गिल्ट सुरू झालेली आहे. कारण हीच गोष्ट चूक आहे, याची इन्हेरंट किंचित जाणीव कदाचित असेल, पण ती काँक्रीट करणे, त्याला शब्द देणे, त्याला अर्थ देणे, त्याच्या बाउंडरीज ठरवणे, त्याची ग्रेडेशन ठरवणे, की ही छोटीशी चूक आहे, ही घोडचूक आहे, हे हे महापातक आहे, हे ब्रह्मपातक आहे, काय व्हॉटएव्हर. हं, त्याच्या जे काही ग्रेडेशन्स असतात, ते सगळं आपल्या समाजाकडनं, आई-वडिलांकडून आपण शिकत असतो. हं, आणि कुठल्यातरी त्या आई-वडिलांचा, मग ते समोर असतील तर आई-वडील, मग ते पोलीस असतील, ते सत्ताधारी असतील किंवा तो आकाशात बसलेला देव असेल, हे सर्व आई-वडिलांचीच रूपं आहेत मोठ्या-मोठ्या प्रमाणात झालेली. तर त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी होईल, की हे माझ्या हातून झालं, ग्लास पडला, ही हं, चूक झाली, आता आईच्या हातची थोबाडीत खावी लागणार. आईच्या हातच्या, वडिलांच्या हातच्या शिव्या खाव्या लागणार. इथून ती जाणीव सगळी निर्माण होते हं, आणि मग ती जास्त कॉम्प्लेक्स होत जाते. हं, की आता मी हे पैसे खाल्ले, आता मी पकडला जाईन. आता मी तिथे गाडी ठोकली, आता कोणीतरी CCTVमध्ये बघितलं असेल, माझ्या हातून नुकसान झालं, आता याची मला शिक्षा होईल, वगैरे, वगैरे, वगैरे गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत जातात. हं. त्यामुळे मी पापी आणि त्या पापाचा हिशोब ठेवणारा, त्यातनं मला माफ करणारा किंवा त्याची शिक्षा देणारा कोणीतरी देव. हे जे द्वित्व आहे त्याच्यामध्ये, हं, द्वैत आहे, हं, याच्यातला तो गिल्ट आहे सगळा. हं, हं. हे एवढ्या सोप्या पद्धतीनं मी हं, नाही विचार केला याचा हं. कधी आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. याच्यासोबतच लगेचच पुढचा फार काळ काळ गिल्टमध्ये राहिल्यानंतर आणि खात्री पटल्यानंतर, की बाबा हे चूकच आहे. लगेचच पुढची अशी अगदीच जवळची तुम्ही जे मगाशी चुलत भाऊ-बहीण म्हणालात, ती भावना म्हणजे शेम, लाज वाटायला लागते, की ते माझ्या हातून हे घडलंच कसं? म्हणजे आधी त्याचा गिल्ट येतो, की हे कसं घडू शकतं माझ्यापासून आणि नंतर ते बहुतेक आय थिंक इनरिपेरेबल झाल्यानंतर मला त्याची लाज वाटायला लागते. म्हणजे शेमबद्दल आपण बोलू शकलो, की कसं एकतर या भावनेपासून किती जवळची भावना आहे ती आणि कसं त्याचं प्रोग्रेशन म्हणून ती येते, की कशी येते म्हणजे? असे लोकं बरेचदा गिल्ट आणि शेम हे एकाच गोष्टी समजतात. ते ॲक्चुअली एक गोष्ट नाही आहे. ओके. हे खूप वेगळे-वेगळे आहेत. हं, आणि फंडामेंटल फरक असा आहे, की गिल्ट ही स्वतःबद्दल आहे, की माझ्या हातून चूक झालेली आहे, हं, ह्याची खात्री असणं, हा हा गिल्टचा कोअर आहे. हं. हं. पण माझ्या हातून काहीतरी झालेलं आहे, ज्याच्याबद्दल समाज मला वाईट म्हणणार आहे, ही शेम आहे. ओके. ओके. त्याच्यामुळे कृत्य जे आहे, हं, त्याची गिल्ट आहे. रिॲक्शन जी आहे, त्याची शेम आहे. म्हणजे माझ्या हातून एखादी गोष्ट झाली, मला माहिती आहे बरोबर आहे. पण जर ही समाजापर्यंत पोहोचली, तर समाजाची रिॲक्शन जी आहे, त्याची मला शेम आहे. हं, त्याच्यामुळे विदाऊट गिल्ट शेम असू शकतो, की धंदा करताना मी अमुक 4 उद्योग केले, कारण असं धंद्यासाठी करावं लागतं. हं, त्यात काही चूक नाही. पण आता पकडलो गेलो, तर आता माझ्या हातात बेड्या ठोकणार आणि रस्त्यावरनं मला माझी धिंड काढणार, ह्याची शेम आहे. हं, त्याच्यामुळे बिना गिल्टची किंवा आपल्या हातून अपराध झालेला नाहीये किंवा आपण जे केलंय तो अपराध नाहीये, हे असताना सुद्धा शेम अत्यंत पॉवरफुल असू शकते. हं, त्याच्यामुळे या 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. शेम ही पूर्णपणे समाजावर आहे आणि गिल्ट हा पूर्णपणे माझ्यावर आहे. मी काहीतरी गुन्हा केला, हं. ह्याचं मला जन्मभर टोचणे असू शकते. ते कदाचित कोणालाही माहिती नसेल. पण ती टोचणी फक्त माझ्या मनाला आहे, ज्याच्यात समाजाचा काही संबंध नाहीये. हो. कोणालाच माहिती नाहीये माझ्याशिवाय. तरीसुद्धा मला गिल्टी वाटू शकतं. आणि मी केलं हे 100% बरोबर आहे, पण ही माझी धिंड निघणार आहे ह्याची मला लाज वाटते आहे. त्याच्यामुळे अजिबात चूक नसताना सुद्धा शेम असू शकते.
बरेचदा या 2 गोष्टी शेजारी-शेजारी होतात, की हं, चूकही होते, त्याची समाजाकडनं रिएक्शन पण येते. हं, त्याच्यामुळे गिल्टही आहे आणि शेमही आहे. हे दोन्ही होऊ शकतं. पण हे हं, दोन्ही वेगळे-वेगळेही असू शकतात. सो त्याचं अगदी टोकाचं जर उदाहरण बघायचं म्हटलं, तर जपानी हाराकिरी हा जो भाग आहे, हं, की माझ्या हातून ही घडलेली गोष्ट आहे किंवा मी त्या युद्धामध्ये हरलो किंवा माझ्या हातून अमुक चूक झाली. आता मला जगायचाच अ, अधिकार नाही. म्हणून त्यांनी स्वतःला मारून घेणं. ओके. हं, हा स्वतःच्या गिल्टचं परिमार्जन झालं. हं, आणि जर ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय म्हणून जर तू मूव्ही बघितला असशील, तर त्याच्यातला जो तो सायटोमो म्हणून जो जॅपनीज कर्नल असतो, तो त्या ब्रिटिश कर्नलला विचारतो, की "तू हाराकिरी कशी नाही करत आहेस? हं, तू असा तुझ्या कैदी म्हणून पकडला कसा गेलास? तू असा आनंदाने जगायचा तू हरला तू तलवार घेऊन हाराकिरी केलीस तर मला तुझ्याबद्दल गौरव वाटेल. हो, तू वर्दी ऑपोनंट होशील." हा जो सामाजिक फरक आहे, की हे काहीतरी भयंकर चुकीचं घडलं. लोकं आता मला वाईट म्हणतील, की मी मान वर करून समाजात जगू शकत नाही. हं, तर माझी समाजातली प्रतिमा खराब होणे, हा शेमचा भाग आहे, की हं, ही कुलटा आहे, हा बलात्कारी आहे. त्याला तो बलात्कार केल्याबद्दल वाईट वाटतंय का नाही याचा इथं प्रश्न नाहीये. लोकं त्याला हे म्हणत आहेत हा प्रश्न आहे. तर समाजाने दिलेला आहे ती शेम आहे. स्वतःला स्वतःबद्दल जो वाटलेला आहे तो गिल्ट आहे. जसं ते हो, 10वी-12वीत होतं, की मी माझ्या हं, घरच्यांची मानहानी झाली. माझी चूक नाहीये. हं, माझं दुर्दैव आहे, की मला मार्क कमी पडले. मी अभ्यास तर केला होता. पण आता जर हं, मी तितका हुशारच नाही तर मी काय करू? पडले मला हं, 60% पण आई-वडिलांनी इतकी मेहनत घेतली होती. आता मला त्याची इतकी लाज वाटते, की मी त्यांना परत तोंड कसं दाखवू? हा हं, शब्द आपल्याला बरेचदा, की मला हो, तोंड दाखवायची लाज वाटतेय आणि मग लोकं आत्महत्या करतात. काहीतरी भयंकर करून घेतात. तर हं, ही जी लाज वाटणं आहे दुसऱ्याला म्हणजे गुन्हेगारीपणाची भावना, अपराधीपणाची भावना, ही स्वतःसाठी जो गिल्ट आणि लाज वाटणे इतरांना तोंड दाखवायची, इतरांच्या नजरेतनं पडल्याची ही शेम. हा हं, हा त्यातला फरक आहे. हो. हे खूप इंटरेस्टिंग आहे, की खरं तर ते कम्प्लिटली पर्सिव्हडच आहे. सगळं समोरच्या बाजूने इतर लोकं काय विचार करतील, खरं तर इथूनच शेम आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही जर त्याचा बाहेरनं बाऊ करून घेतला नाही, की तुम्हाला त्याचा फरक पडू दिला नाही, की सोसायटीने कसं ते पर्सिव्हड आहे, तर हं. तुम्ही त्या शेमपासून लांब राहू शकता का? हे म्हणजे ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकतो का असं म्हणण्यासारखं आहे. कारण सोसायटीपासून आपण वेगळं राहू शकतो का? हं, तर ह्याचं खरं तर उत्तर नाही म्हणून आहे. आपण नाही सोसायटीशिवाय वेगळं राहू शकत. आपण ज्याला स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणतो, त्याच्यात खरंच स्वतःचं असं काय आहे? सोसायटीतनं आलेलं काय आहे? पिढ्यानुपिढ्या आलेलं काय आहे? हे इतके गुंतलेले प्रश्न आहेत, हो. की आपण इथे बसून थिअरॉटिकली हे डिस्कशन करू शकतो. डिसेक्शन करू शकतो. गोष्टी वेगळ्या करू शकतो. पण ॲक्चुअली समाजाशिवाय माणूस जगू शकतो का? हं, हा बहुतेक ते हिमालयात जे जाऊन बसलेले ऋषी जर ते खरंच असतील, तर त्यांनीच विचारायचं आणि उत्तर द्यायचा प्रश्न तसे काही फार नसतात. हं. त्याच्यामुळे बहुतेक या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. नाहीच. आपण नाही समाजाशिवाय जगू शकत. आता ऑलमोस्ट शेवटाकडे आपण फक्त या गोष्टीवरती ॲड्रेस करूयात, की जर कुणीही व्यक्ती एकतर खरं तर कुणीही व्यक्ती म्हणण्यापेक्षा आपण सगळेच त्या गिल्ट आणि शेममधनं काही ना काही टप्प्यातनं सतत डेली बेसिसवरती जात असतो. तर त्याच्यासोबत डील करण्यासाठी काय एक 2-3 गोष्टी तुम्ही सजेस्ट कराल, की तुम्ही हे केलं तर तुम्हाला कदाचित थोडं बरं वाटू शकेल किंवा तेवढा बाऊ तुम्ही करणार नाही. कारण मी जेन्युइनली हा खरंच परत पर्सनल ह्याच्यातनं येणारा प्रश्न आहे. कारण मला कशाचंही गिल्ट वाटतं. मला कशाचंही गिल्ट वाटतं, की मला आत्ता जाताना कोणीतरी लिफ्ट मागितली आहे आणि मला ती देता नाही आली, तर मला पूर्ण वेळ रस्ताभर मी हाच विचार करतोय, की नाही मला खरं तर देता आली असती त्याला लिफ्ट. मग मी थांबलो का नाही? मग मी आत्ता विचार करत 200 मीटर पुढे आलो, मी आत्ता थांबू शकतो. मी आत्ता का नाही थांबत? कशाचंही गिल्ट येऊ शकतं. तर ते हाऊ टू हेल्प युअरसेल्फ इन दोज सिच्युएशन्स? अतिरेकी गिल्ट असणं हाही एक खरं तर हो. प्रॉब्लेम आहेच आहे, काही शंकाच नाही. म्हणजे सायकॉलॉजीच्या भाषेत सांगायचं तर हा सुपर इगोवाला भाग आहे, की हं, तुमचा सुपर इगो फार स्ट्राँग असणं, की जो प्रत्येक बाबतीत तुमच्या चुका दाखवतोय. म्हणजे मेकॅनिकल भाषेत सांगायचं तर तुमच्या गाडीचे ब्रेक लॉक झालेले आहेत. हं, तुम्ही गाडी चालवायचा प्रयत्न करताय आणि हँडब्रेक ओढून ठेवलेला आहे कोणीतरी. हं. अशातला प्रकार आहे, की ती गाडी तर पुढे सरकतीये, पण ती फार त्रासाने सरकतीये, पेट्रोल हो. फार जळतंय, फारच धूर निघतो आहे आणि कुरकुरच चाललेली आहे. तर हे ब्रेक ढिले करून घेणं खरंच गरजेचं आहे. हं, स्वतःला माफी करणं, जसं आपण म्हटलं मघा, की ह्याच्यातला समाजाचा भाग किती, स्वतःचा भाग किती आणि आई-वडिलांकडून आलेला भाग किती, हं, हा थोडा डिफरन्शिएट करून बघायची गोष्ट आहे. हं, त्यातल्या ज्या स्वतःच्या गोष्टी आहेत, समाज आणि आई-वडिलांवरचं थोडं माणूस मोठा होतो तसं बाजूला सरकवायला शिकतो. स्वतःचं जे आहे मग त्याचं
फीलिंग सॉरी, सेईंग सॉरी आणि डुईंग सॉरी हं. नावाची स्पेसिफिक गोष्ट करणे, याला काही हरकत नाही. ओके. हां, म्हणजे तुझ्यासारख्या माणसाला असं प्रायश्चित्त सांगता येईल, की हं. पुढचे 15 दिवस तू रोज एका माणसाला लिफ्ट दे म्हणून. हो, खरं तर. हो, खरं तर हे खूप सोपं सोल्युशन असू शकतं. हं. येस. नाही, पण त्यातनं एक मला ऑलरेडीच आता येतंय, की पुढचा गिल्ट येईल, की आज कुणीच मिळालं नाही, नाहीये लिफ्ट आता द्यायला. आता आता काय? आता आज मी कोणावर प्रायश्चित्त करू? तर रस्त्याने चालणाऱ्या लोकांना बळजबरीने पकडून गाडीवर बसवणे आणि तिथं तो सोडतोच आता तुम्हाला म्हणून. तर थँक यू सो मच भूषण सर, तुम्ही आलात आणि खूप सोप्या पद्धतीनं खरं तर हे खूप कॉम्प्लेक्स इमोशन समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात. थँक यू सो मच. तुम्ही सुद्धा या सीरीजला जॉइन केलंत. खुसफुसची आपण एक स्पेशल सीरीज करतोय, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भावनांबद्दल बोलणार आहोत आणि आज आपण प्रामुख्यानं गिल्ट आणि काही अंशी शेम किंवा लाज, शरम याच्याबद्दल बोललो. तर तुम्हाला ही सीरीज आवडत असेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर ऐकतात तर प्लीज फॉलो करा. धन्यवाद. लोभ असावा.